नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मराठीच्या पुढच्या तासिकेमध्ये. आज आपण शब्द शिकणार आहे औ. काय शिकणार आहे? औ. औ म्हणजे काय? एक काना आणि दोन मात्रे. 14 कडीमधलं हे अक्षर आहे, व्यंजन स्वर आहे हा औ. ह्याला काय म्हणायचं? औ. औ औ औषध, काना आणि दोन मात्रे. ठीक आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा व्यंजन म्हणून घेऊया. कसं म्हणतात बघा. क ला काना दोन मात्रे कौ, ख ला काना दोन मात्रे खौ, ग ला काना दोन मात्रे गौ, घ ला काना दोन मात्रे घौ, ग ला काना दोन मात्रे गौ, च ला काना दोन मात्रे चौ, छ ला काना दोन मात्रे छौ, ज ला काना दोन मात्रे जौ, झ ला काना दोन मात्रे झौ, न ला काना दोन मात्रे नु, ट ला काना दोन मात्रे टौ, ठ ला काना दोन मात्रे ठौ, ड ला काना दोन मात्रे डौ, ढ ला काना दोन मात्रे ढौ, न ला काना दोन मात्रे नौ, त ला काना दोन मात्रे तौ, थ ला काना दोन मात्रे थौ, द ला काना दोन मात्रे दौ, ध ला काना दोन मात्रे धौ, न ला काना दोन मात्रे नौ, प ला काना दोन मात्रे पौ, फ ला काना दोन मात्रे फौ, ब ला काना दोन मात्रे बौ, भ ला काना दोन मात्रे भौ, म ला काना दोन मात्रे मौ, य ला काना दोन मात्रे यौ, र ला काना दोन मात्रे रौ, ल ला काना दोन मात्रे लौ, व ला काना दोन मात्रे वौ, श ला काना दोन मात्रे शौ, श ला काना दोन मात्रे शौ, स ला काना दोन मात्रे सौ, ह ला काना दोन मात्रे हौ, ळ ला काना दोन मात्रे ळौ, क्ष ला काना दोन मात्रे क्षौ, ज्ञ ला काना दोन मात्रे ज्ञौ. ही काय झाली आपली? ही काय झाली? व्यंजन झाली. ह्याला काय म्हणतो आपण? व्यंजन. ज्याला काय आहेत? काना आणि दोन मात्रे. काय आहेत? काना आणि दोन मात्रे. आता आपण याचे काय करूया, काही शब्द बघूया. ठीक आहे. चौघडा, नौका, फौज, हौद, चौक, दौत. दौत म्हणजे काय? इंकपॉट. चौकीदार, चौकोन, डौलदार, पौष, मौज, दौलत, कौतुक, गौतम, गौरीहर, फौजदार, सौदागर, हौस मौज, नौकानयन. ही काय झाली? काही शब्द झाले. आता इथे काही वाचा म्हणून शब्द दिलेले आहेत. दौलत चौक झाडतो. हा आरसा चौकोनी आहे. नौका नदीत फिरत आहे. हौदात भरपूर पाणी आहे. गौतम इकडं ये. ही दौत घेऊन जा. पुन्हा एकदा मी वाचते हा. दौलती चौक झाडतो. दौलती नाव आहे. हा आरसा चौकोनी आहे. नौका नदीत फिरत आहे. हौदात भरपूर पाणी आहे. गौतम इकडं ये. ही दौत घेऊन जा. ठीक आहे. ही काय झाली शब्द. आणि ॲज युजल तुम्हाला काय करायचं, हे सगळे शब्द इथं लिहून काढायचे आणि नोटबुकमध्ये पण लिहून काढायचे. त्या सगळ्यात आधी काय करायची, ही व्यंजन क ते ची व्यंजन फुल पेज लिहून काढायच्यात आणि म्हणून काढायच्यात. कशी? क ला काना दोन मात्रे कौ मोठ्याने म्हणायच्यात. त्याशिवाय उच्चार पाठ होत नाहीत. आणि जोपर्यंत तुम्ही हे पाठांतर करत नाही तोपर्यंत 14 खडी येत नाही. 14 खडी आली की मग तुम्हाला वाचन येईल, रीडिंग येईल, रायटिंग येईल. सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती अवलंबून आहेत. पुढचा शब्द काय आहे हा? अंबारी. अंबारी. अच्या वरती काय असतं? फक्त एक टिंब असतं. त्याला काय म्हणतात? अनुस्वार. काय म्हणायचं त्याला? अनुस्वार. ठीक आहे.
कम खम गम घम गम चम छम जम झम त्रम टम टम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम द्यम. फक्त वरती काय असतं, ही सगळे आहेत असे सगळे आपली व्यंजन आहेत, फक्त त्याच्यावरती काय असतो, अनुस्वार. म्हणजे पर्टिक्युलरली एका शब्दाला किंवा एक ठराविक शब्द असतो त्याच्यावरती काय केलेलं असतं, जोर दिलेला असतो जेव्हा त्या शब्दाच्यावरती अनुस्वार येतो. ठीक आहे. त्याची काही उदाहरणं बघा. कंदील, पंखा, पखा म्हणत नाही आपण, पंखा. रंग, का रंग म्हणतो, रग नाही, आपण काय म्हणतो, रंग. शंख, घंटा, का घटा म्हणतो, घंटा. हंस, पतंग, मंडप, नदी, हंडा, मंद, गंमत, चंदन, सुगंध, नंद लाल, 25, एकंदर, मंगळवार, मनोरंजन. कोणत्याही शब्दाच्या वरती अनुस्वार आला की त्या शब्दावरती काय द्यायचा, जोर द्यायचा. त्या शब्दाला काय करायचा, जोर द्यायचा. त्याला काय म्हणायचं, अनुस्वाराचे शब्द. ठीक आहे. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, असं आपण वाचूया. हे संत पंढरपूरला जात आहेत. रमेश, तुझे काम लवकर संपव. देवळात 15 नंदादीप तेवत आहेत. हा चंदनाचा सुगंध आहे. किती छान शब्द आहेत बघा. ज्या शब्दांवरती अनुस्वार देतो, अनुस्वार म्हणजे टिंब, तेव्हा जो अनुस्वार येतो तर त्या शब्दावरती काय करायचं, जोर द्यायचा. जर आपण ते नाही दिलं, तसंच वाचलं, तर त्या शब्दांचा अर्थ व्यवस्थित लागत नाही. बघा हा, इथं मंगळवार आहे, ट्यूजडे. ओके, मंगळवार. आज समजा मी ह्याच्यावरती काय दिलं नाही, मंगळवरती काय केलं नाही, जोर दिला नाही. मंगळवार कसं शब्द वाटतो, म्हणून त्या शब्दावरती अनुस्वार दिल्यानंतर त्या शब्दावरती काय होतो, जोर दिला जातो आणि त्या शब्दाचं उच्चारण बदलतं. ह्याला काय म्हणायचं, अनुस्वाराचे शब्द. आम आम आंबा.